नाही पहिल्यांदा मी आज हायकोर्टामध्ये हे पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये जी सावित्रीबाई फुलांची प्रथम शाळा होती मुलींची, त्या संदर्भामध्ये आज केस होते आणि त्या केसला सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरलसुद्धा होते, महानगरपालिकेचे वकील होते आणि ज्यांनी केस केलेली आहे ते सुद्धा वकील होते. जिथे आपल्याला ती शाळा बांधायची आहे किंवा स्मारक करायचं आहे सावित्रीबाई फुल्यांचं, तिथे काही दुकानं आहेत आणि त्या दुकानदारांनी जे आहे केस केलेली आहे. आजच्या मीटिंगमध्ये असे सुद्धा प्रश्न विचारले गेले होते की भिडेवाड्यामध्ये शाळा होती याचा पुरावा काय. अर्थात हा पुरावा सगळा जो आहे आम्ही सुद्धा गोळा केलेला आहे. काही शिवाजी विद्यापीठाच्या आर्काइव्हजमधून गोळा केलेला आहे. जुन्या 100 वर्षा 150 वर्षापूर्वीची जी लिखाणं आहेत त्याच्यातून आम्ही गोळा केलेला आहे. प्रश्न असा आहे की दुकानदार म्हणत आहेत की आम्हाला तुम्ही आमची दुकानं दिली तर आम्ही ती केस मागे घेतो आहोत. दुकानदार आहेत, मकानदार आहेत. पूर्वी अजितदादा आणि आम्ही सुद्धा मिटिंग्स घेतल्या होत्या त्यांच्याबरोबर. आता विशेषतः मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा मिटिंग घेतली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा त्यांनी सुद्धा मिटिंग घेतली आणि काल अतुल सावेंनी सुद्धा सगळ्यांची मिटिंग घेतली. आज जेव्हा केस उभी राहिली त्यावेळेला मी त्यांना विचारलं, त्यावेळेला ज्यांनी केस केली ते म्हणतात आम्हाला कोणी लेखी जर काही कळवलं तर आम्ही त्याच्यामध्ये जे आहे केस मागे घेऊ आणि तुमचं स्मारक ताबडतोब तयार होईल. म्हणून मी म्युन्सिपल कमिशनर पुण्यांना फोन केल्यानंतर त्याने सांगितलं आमच्याकडे स्पष्ट असे आदेश नाहीत. अर्थात मी आता ताबडतोब जे आहे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस या दोघांनाही कळवलेलं आहे की तुम्ही स्पष्ट आदेश त्यांना दिले पाहिजेत. कारण हे काही 5-10 कोटी रुपयाच्या आतलं काम आहे. त्या सगळ्यांना तिथे जागा देणं किंवा ज्यांची घरं आहेत त्यांना महानगरपालिकेतर्फे घरं देणं. ताबडतोब ते केसच्या मागे घेतील आणि स्मारकाचं काम सुरू होईल. त्यासाठी त्यांनी 24 तारीख दिलेली आहे. परंतु वकिलांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत हे जर सेटलमेंट होत असेल तर ते आपण ताबडतोब तुम्ही करा. नाहीपेक्षा मग ती केस सुरू राहील. परंतु केस आपल्या बाजूने होईल, परंतु त्याला आणखी पण खूप वेळ जाऊ शकतो. म्हणून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि चंद्रकांतदादा पाटील जे आहेत ते तिथले पालकमंत्री त्यांना विनंती करतो आहे की त्यांनी स्पष्ट आदेश द्यावेत आणि तिथल्या जे दुकानदार मकानदार आहेत त्यांचा प्रश्न जर सोडवण्यासंदर्भामध्ये त्यांना लेखी दिलं तर हे ताबडतोब या कामाला सुरुवात होईल. तर ही जी आहे याची केस. काय महाराष्ट्राला यातून मिळाले काय वाटतं? मला तर काही वाटत नाही. मी नाशिकपुरता ज्यावेळेला विचार करतो तेव्हा रेल्वेला बजेट खूप वाढवून दिलं म्हणतात, पण नाशिक पुणे रेल्वेचा जो आहे आम्ही एवढ्या मीटिंग घेऊन पुढे गेलो होतो, पण त्याची काही त्याच्यामध्ये वाच्यतासुद्धा दिसत नाही आहे. आणि आता या नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्वी 2 कोटी म्हणाले, नंतर 10 लाख म्हणाले, आता काही हजारावर आले. तर हळूहळू हे सगळं खाली येत आहे. मला तर भीती आणखी दुसरीच वाटते आहे की ते हिंडेनबर्ग आणि काय ते नाथन त्यांनी हे जे काय काढलेलं आहे त्याच्यामुळे जे आता यांचे सगळे जे अडाणीचे जे आहेत मार्केटमध्ये सगळे जे प्रचंड 4-4, 5-5 लाख कोटीवर नुकसान होतं आहे आणि त्याच्यामध्ये परत LICचे आणि SBIचे पैसे आहेत. आता ह्या सगळ्या जर महत्त्वाच्या संस्था आहेत की ज्याच्यामध्ये लोकांचे सुद्धा पैसे आहेत आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, त्या जर अडचणीत आणखीन जर येत गेल्या तर मग काय होणार आहे. बरं, त्यांनी जे सांगितलं आपल्या काय नाव त्यांचं अडाणी साहेबांनी की हा देशावरचा हल्ला आहे. मग हा देशावरचा हल्ला आहे की नाही हे कुणीतरी केंद्रीय मंत्र्यांनी, प्रधानमंत्र्यांनी किंवा आणखीन प्रमुख मंत्री कोण त्यांनी सांगितलं पाहिजे ना. देशावरचा हल्ला आहे तर तो कसा आहे, काय आहे आणि त्याच्यावर आपण आता कसं काय तोंड द्यायला पाहिजे. पण याच्याबद्दल काय कोण बोलतच नाहीत. ते फक्त आपल्याला ते अडाणी साहेब म्हणतात की देशावरचा हल्ला आहे आणि दुसरीकडे जे आहे त्यांच्या सगळ्या ज्या
शेअर मार्केटमधले त्यांचे जे सगळे शेअर्स आहेत ते दिवसेंदिवस डाऊन होत आहेत. ते डाऊन होतात त्याच्याबरोबर जे आहेत त्यांनी जो पैसा जो उचललेला आहे तो परत ह्या देशातील सार्वजनिक संस्थांमधूनच उचललेला आहे. आता हे सगळ्या अडचणीत यायला लागलं तर ह्या बजेटचं काय होणार मग? हे बजेटसुद्धा अडचणीत येईल पुढे. जर या सगळ्या संस्था ज्या आहेत ह्या अशा आणखीन अडचणीत आल्या तर पुढे काय होणार? आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सुद्धा ताबडतोबीनं काही भाष्य जे आहे अर्थमंत्र्यांनी म्हणा किंवा प्रधानमंत्र्यांनी करायला पाहिजे. तर हे जे पुढे जे ते सांगतात हे तर आहेच की निवडणुका आहेत, त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये लोकांना थोडंसं जे आपलंसं करण्यासाठी अनेक गोष्टीचे जे आहे त्यांनी वाच्यता केलेली आहे. परंतु हे खरोखर होणार आहे का? कारण याच्यामध्ये आतापर्यंत त्यांनी जे सांगितलं ते काही झालं नाही. आणि एवढंच नाही, आता हा मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंडनबर्ग नाथन हे आणखीन एक नवीन प्रश्न जो आहे ह्या देशापुढच्या अर्थव्यवस्थेसमोर उभा आहे. त्याच्यामुळे हे सगळं आता अडचणीतून कसा मार्ग काढतात ते पाहावं लागेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज जो बजट पेश हुआ है किस तरीके से देखते हैं आप? देश को क्या मिला है और महाराष्ट्र को क्या मिला है? नहीं, महाराष्ट्र तो क्या अभी वो तो कहते तो बहुत है कुछ. पहले तो कहा था 2 करोड़ नौकरियां देंगे, फिर बोले 10 लाख देंगे, अब कुछ हज़ारों के ऊपर आए हैं. मैं नासिक से आता हूँ. नासिक में जो है नासिक पुणे रेलवे के बारे में बोले, रेलवे को बहुत पैसा दिया है और फिर नासिक पुणे रेलवे का क्या होगा उसमें कुछ जिक्र ही नहीं किया है. और सबसे इम्पोर्टेंट यह है कि नौकरियां जा रही है, महंगाई बहुत बढ़ रही है और दूसरी ओर से जो है हमारे सबसे सेठ आदमी, सबसे अमीर आदमी देश के और दुनिया भर के अडानी साहब के ऊपर जो हिंडनबर्ग ने और क्या नाथन उन्होंने जो कुछ निकाला है उसमें जो है उनके सारे शेयर जो है डाउन हो रहे हैं. अब आप ही लोग बोल रहे हैं कि एक दिन में 5 लाख करोड़ रुपया ख़त्म हो गया है और उनका ख़त्म होता है, साथ साथ जो LIC है, SBI है, उनका भी ख़त्म हो रहा है. अब ये कहाँ रुकेगा? अब अडानी साहब बोल रहे हैं कि भाई ये देश के ऊपर हमला है, तो कोई तो भी केंद्रीय मंत्री जो है उसके ऊपर बोले कि भाई देश पर हमला है, तो वो कैसा हमला है, क्या है, और हमला है तो उसके लिए क्या करना चाहते हैं. या नहीं तो ये जो है सारा जो है नीचे 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 जाएगा और उसके साथ साथ ये सारी जो है अर्थव्यवस्था और या पैसा उसमें जिन्होंने दिया है अडानी साहब को, ये सारी संस्थाएं भी तो ख़त्म हो जाएगी. और ये संस्थाएं ख़त्म होगी तो बजट कैसा पार पड़ेगा? बजट बोला तो बहुत है, मगर ये जो गड्ढा हो रहा है, गड्ढा बहुत बड़ा अर्थव्यवस्था में, उसका मुकाबला कैसे करेंगे? तो ये सारे जो सवाल जो है आज मैं समझता हूँ कि देश के सामने है और भारत सरकार के सामने में है. अब देखना यही है कि उसके सामने वो कैसे रास्ता निकालते हैं. देवेंद्र फडणवीस कह रहे हैं ये मिडिल क्लास लोगों के लिए बजट है, मिडिल क्लास बजट है. भाई मिडिल क्लास के लिए बजट है तो गरीब लोगों के लिए तो दूसरा बजट है क्या? जो गरीब है, काश्तकार है, किसान है, मजदूर है, उनके लिए क्या है? और ज़्यादातर जो है ये मिडिल क्लास के लोग ही जो है ना LIC और SBI ने इधर न उधर न शेयर मार्केट में बेचारे पैसा जो है डाले हुए हैं, उनका अब क्या होने का है वो भी तो सोचना है. पहले ही महंगाई इतनी जो है आसमान पार कर चुकी है, तो ये आगे कैसे क्या होगा? क्या आप 100 रुपया गड्ढा हो गया है और 10 रुपया आप उनको देंगे तो मध्यम वर्ग भी है, वो कैसा आगे बढ़ेगा? वो कैसा खुश होगा? एक दिन पढ़ने के लिए और सुनने के लिए तो अच्छा है, मगर इसका कहाँ तक जो है कर पाएंगे ये लोगों के सामने है सवाल है. सर, फडणवीस असंही म्हणतात की विरोधकांनी आधी अभ्यास करावा बजेटचा, बजेट नीट वाचावं आणि मग बोलावं. ठीक आहे ना, त्यांच्या वर्गामध्ये जाऊ आपण, काय हरकत नाही. परंतु नुसतं वर्गातील चर्चेवरून हे आसपासचं वातावरण, गावातलं वातावरण, देशातलं वातावरण, जे आहे महागाई, याचं वातावरण सुधारत नाही ना भाषण देऊन. नुसतं वाचून, नुसतं वाचलेलं ते फार चांगलं आहे. हे आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, पण मागच्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे की तुम्ही त्यात काही करू शकला नाहीत. महागाई वाढत गेली, बेरोजगारी वाढत गेलेली आहे, अडचणी वाढत गेलेल्या, अर्थव्यवस्था ह्या तुमच्या एका रिझर्व्ह बँकेतून या काही वर्षामध्ये जवळजवळ 5 लाख कोटी रुपये तुम्ही उचलले. मागच्या काही वर्षामध्ये या सगळ्या शेठ लोकांचे 10 लाख कोटी रुपये तुम्ही माफ केले. शेवटी हा अर्थव्यवस्थेतला आणि जनतेचाच पैसा जातोय ना, मग याला कसं काय तोंड देणार आहे तुम्ही?
हे नुसतं आता कागदावर आहे ते ठीक आहे, पण प्रत्यक्षात काय आहे हे याच्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि ह्या ज्या गळती लागलेल्या आहेत काय आणि देशावर काय हल्ला वगैरे काय झालेला आहे असं गौतम अडाणी साहेब म्हणतायत, तर ते जरा थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे. सर, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक जे आहेत कुंदन शिंदे, आज त्यांनाही बेल ग्रांट झालेलं कोर्टाकडनं. एका पाठोपाठ एक ईडीने ज्या ज्या लोकांवरती गंभीर आरोप केलेले होते त्या सर्वांना आता बेल मिळत आहे, सुटका होताना दिसत आहे. खरंच या आरोपांमध्ये तथ्य होतं का असा प्रश्न निर्माण होतो. आता कोर्टाने बेल दिलेलं आहे, नुसतं बेल दिला याच्यातला भाग नाही आहे. कोर्ट काय किंवा हायकोर्ट काय, त्या सगळ्यांनी जे आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की यांच्यावरच्या जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत. नुसतं बेल देणं वेगळं आहे, पण यांनी म्हटलं की हे आरोपच चुकीचे आहेत. आता हे आरोप चुकीचे कोर्टाने आणि हायकोर्टाने म्हटल्यानंतर मी अधिक काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. आणि आता ईडी आणि या यंत्रणेच्या संदर्भामध्ये कसं काय काम चालतं हे अख्ख्या देशाला आता कळून चुकलेलं आहे. आणि एवढंच नाही, त्याची वाच्यता ते नाथन जे हिंडनबर्गवाले त्यांनी सुद्धा केलेली. धन्यवाद. प्रश्न आहे, काल राज्य मंत्रिमंडळाने राज्यगीत अंगीकारलेलं आहे, त्याच्यामध्ये शेवटचं जे कडवं आहे ते गाळलं गेलेलं आहे. दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, हे जे कडवं आहे ते संपूर्ण राज्यगीतातून गाळलं गेलेलं आहे. याकडे कसं पाहतो? मला काही कल्पना नाही आहे, पण ते मी असलं की 2च कडवी घेतलेले आहेत. खरं म्हणजे 3ही कडवी घेतली तरी ते योग्य होईल असं मला वाटतं. त्या संदर्भामध्ये बोलता येईल अधिवेशनामध्ये की बा हे संपूर्णच घ्या ना गाणं, हे अर्धवट घेऊन काय होणार आहे. पण दिल्लीवाले काय रागवणार नाही हे गाणं घेतल्यामुळे, काही काळजी करायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये. आपण खरोखरच जे आहे ना, मुंबई महाराष्ट्र जे आहे, दिल्लीचं जे अर्थव्यवस्था सांभाळण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये आपण दिल्लीबरोबर असतोच ना, आजही असतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा होतो. आजही एका अर्थाने आपण त्यांना सावरतोच आहो ना देशाला, हरकत नाही त्याच्यामध्ये, पण त्यांना आपण सांगू. सर, जितेंद्र आव्हाडांनी आत्ताच सांगितलंय की माझी अटक सुद्धा होऊ शकते येत्या काही काळामध्ये, तर पक्ष म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहात का? पक्ष म्हणून आम्ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. आणि आता म्हणजे नुसते पक्षच उभे आहोत अशातला भाग नाही, आता सुदैवानं न्यायव्यवस्था सुद्धा याचा विचार करायला लागलेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.